म्हणजे रामटेक खरंच सुंदर आहे. कोणत्याही सीझनमध्ये गेलं तरी अप्रतिम आहे. रामटेकच आहे. आणि तिथलं मंदिर जे आहेत ते त्या मूर्त्या पण भोसलेकालीन आहेत. असं म्हणतात की भोसले जेव्हा लढाईला गेले होते म्हणजे बंगालच्या लढाईवर, त्यावेळेला त्यांनी आल्यानंतर या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तर ती तिथे तू आणखीन तिकडचं एक इंटरेस्टिंग म्हणजे आधी लक्ष्मणाचं मंदिर, त्याच्या मागे रामाचं मंदिर. लक्ष्मणाचं मंदिर वेगळं आहे. हां, आणि असं म्हणतात की पहिले लक्ष्मणाकडे जायचं, सांगायचं मी आलं, तो तुमचा मेसेज रामाला कन्वे करेल. सो आधी ते आणि त्याच्या मागे ते. तर ते पण एक इंटरेस्टिंग आहे. आपल्याकडे तो एक पण संकेत आहे की असं डायरेक्ट कोणाकडे ठकठक करत जात नाही, कोणाच्या तरी मार्फत किंवा तो येईल आणि तो सांगेल आणि तिथपर्यंत पोचायचं. तर गाभारा हे पण शिकवतं, अरे तुम्ही कोणाकडे जाता तर त्यावेळेला आपण एकदम नाही का आधी नॉक करतो मग जातो. तर ते कुठेतरी आपल्याला एक शिस्त पण शिकवलं जाते की त्याच्यामध्ये की एकदम डायरेक्ट कोणाकडे जाऊ नका, तर कोणा थ्रू जा. तर ते थ्रू म्हणजे तसं आहे. तर ते फक्त रामटेकमध्ये ते एकमेव मंदिर आपल्याला बघायला मिळतं, ते म्हणजे रामटेकचं. बरेचसे लोक नागपूरला, पेंच, ताडोबाला फिरायला जातात. एक दिवस वेळ काढून रामटेकला पण नक्की फिरायला जावं. मी तुला त्याच्यामध्ये इंटरप्ट करेल, सॉरी. आपण पेंचला जातो ना, तर रामटेकचाच रस्ता पेंचवाला आहे. तर त्याच्यामुळे जर का तुम्ही 40 किलोमीटरवरती थांबला एक स्टॉप घेऊन आणि मग तुम्ही पुढे 40 किलोमीटर गेलात, 80 किलोमीटरवर पेंच, 40 किलोमीटर रामटेक, तर तो एक होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की ते करायला पाहिजे. बरोबर, कारण ते अजूनही चांगल्या सुस्थितीत आहेत. आणि तो कुठेतरी आपल्याला ना असं विचार येतो की तो कुठेतरी आपल्याला ऐतिहासिक ठेवा येतो. जर का तो मी किंवा तू नाही बघितला ना, तो कोणीच बघणार नाही. आणि मग येणाऱ्या जनरेशनला आपण नुसतं म्हटलं की तुम्ही काय बघितलं, आपली ती ड्युटी आहे आणि आपण ते करू शकतो.